आहोत जामगाव सर्कलमधील विजयी उमेदवार मुंदडा भाऊ यांच्या सोबत। ही लढाई तुमच्यासाठी पूर्णपणे संघर्षमय आणि अस्तित्वाची होती। काय सांगायला जनतेच्या कौलबद्दल? ही जे मतदार हा आमचा विजय नसून हा टोटल मतदाराचा विजय। मतदारांनी अपेक्षेवर एवढी जिम्मेदारी ठेवली। आमच्याविषयी दिग्गज लोक आले आणि त्यांनी आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला, पण मतदारापेक्षा कोणी मोठा नाही हे मला याच्यातून तुमच्या माध्यमातून संध्या सांगायचं। मतदार राजा सर्वात श्रेष्ठ। जनतेचा कौल म्हणाव की आशीर्वाद म्हणाव तुम्ही केलेले जे समाज आम्ही जे केलेलं आहे त्या कामाच्या पावल्यापेक्षा जनतेचा आशीर्वाद। जनतेने आम्हाला जो शब्द दिला, आम्ही लोकांना जे शब्द दिले ते तेवढं प्रामाणिकतेने आम्ही पाळू। ते उद्या काय होऊन द्या, परवापासून आम्ही आमचं जे शब्द दिलेले आहे अंतर्गत रस्ते आम्ही आमच्या स्वखर्चाने आम्ही ते करणार आहोत। तुम्ही सरकारच्या भरोश्यावर बसणार नसून मागच्या 3 पिढ्यापासून तुमचं घराणं हे समाज कार्यासाठी ओळखलं जातं। तीच परंपरा जनतेचा जो शब्द आहे त्याला तो आम्ही जपणार। मला काय म्हणायचं, सर्वसामान्य कोणी आज मी लिहून एक उदाहरण देतो मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगू शकतो। मी आज माझ्या अंगावर 2000 रुपये मीटरचा कपडा घालतो, पण लास्टला ज्यावेळेस मेल्यानंतर तुम्ही आणि आम्ही 725 रुपये मीटरने जातात। पैसे सगळ्यात मोठे नाही आहे। जनतेने मला जो विश्वास दाखवला, जनतेने आमच्यावर जे प्रेम केलं त्याची आम्ही परतफेड करणार। पैसे असो पैसे नसो, पैसे हे 2 नंबर आहे, पण जेवढे जनताचे अंतर्गत रस्ते जे रस्त्याचे जे माझ्या मुलांनी प्रचाराच्या माध्यमातून जे शब्द दिले होते ते शब्द पाळण्याचा प्रयत्न करतो। मागील 15 वर्षापासून जर बघितलं तर सुमित भाऊला मिनी आमदार म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं, आणि मागील जर काळात बघितलं पक्षांतर्गत वाद म्हणा काय म्हणा, ही लढाई तुम्ही कशी बघितली गेली? पक्षांतर वाद म्हणता येणार नाही। आम्ही मारवाडी असल्यामुळे आमचं तिकीट डावलण्यात आलं। मी काही काष्टीजम बोलत नाही, आम्ही मारवाडी असल्यामुळे बोलत नाही। एक मिनिट ऐका, आम्ही तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो का आमची आई वारली होती त्यावेळेस आम्ही कोणालाही शब्द दिला नव्हता। त्यावेळेस निवडणुका नव्हता, आणि साहेबाचं म्हणणं आहे का बा तुम्ही शब्द फिरवला, आम्ही शब्द फिरवला, शब्द अंगी फिरवला असता तर लोकांनी एवढं दिलं नसतं। साहेबाला आमची किंमत नाही कळाली, त्याबद्दल आम्ही धन्यवाद। जो मतदार राजाचे आम्ही आभार मानतो। त्यांनी आमच्या येड्या भोळ्या बाबड्यावर विश्वास ठेवला आणि एवढं भरभरून मताने निवड दिला। आमचे जे आलेले 2 अपक्ष पंचायत समिती जो घरात 2 निवडून आलेले लोक आहे त्याच्यावरच गंगापूरचा भावी सभापती होईल एवढं बोलतो। 15 वर्षापासून जर बघितलं तर सुमित मुंदडा हे नाव नसून हा त्या भागातील एक पक्ष आहे स्वतः। नाही, पक्ष म्हणण्यापेक्षा जनतेचे काम केलं, जनतेने कौल दिला। जनता जनार्दन फार हुशार आहे, जनतेने कौल दिलेला आहे, आणि आमच्या एक मतदान आहे माझ्या घरचं, त्याच्यावर एवढा मोठा कौल दिला मी, त्यामुळे पूर्ण मतदाराचे आभार मानतो। धन्यवाद। हे होते आपल्यासोबत मुंदडा साहेब। आता हो